ती चूक अख्खं जग विसरलंय, पण तुम्ही ती चूक आठवून सतत तुम्ही स्वतःला शिक्षा देतायत का? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे मॅग्नेटिक हेमांगी. मी होओपोनोपोनो NLP आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोच आहे. आज आपण 108 वेळा होओपोनोपोनो प्लस EFTचा डबल हिलिंगचं मेडिटेशन आपण प्रॅक्टिस करणार आहोत, कारण आपण हिलिंग स्वतःपासून आज सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक शांत आणि नॉईस न असणाऱ्या जागेवरती बसायचं आहे आणि सोबत तुम्हाला पाण्याचा ग्लास सोबत ठेवायचा आहे, कारण हिलिंग नंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. प्रत्येक ओपन सेशन नंतर आपल्याला पाणी घेणं खूप जरुरी आहे, कारण आपल्याला डिहायड्रेशन फील होतं. सो मी अजून करते, तुम्ही पाणी आणलेलं आहे. एका जागी तुम्ही बसा. तुम्ही मांडी घालू शकता ज्यांना मांडी घालायची, अदरवाईज तुम्ही चेअरवर बसूनही हे मेडिटेशन करू शकता. काही कंपल्शन नाही आहे. सगळ्यांनी डोळे मिटायचे. आपला एक हात हृदयावर ठेवायचा आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत स्वतःला माफ केलेलं नाही, ती गोष्ट तुम्ही आठवायची. त्यावेळेचं तुम्ही स्वतःला आठवायचे. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही स्वतःला त्यावेळेचं त्या आठवणीत जे रिग्रेट आहे त्यावेळच्या सिच्युएशनमधलं तुम्ही स्वतःला समोर ठेवायचं आहे आणि 0 ते 10च्या स्केलवर तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला किती रिग्रेट होतं आहे किंवा ती अपराधीपणाची भावना किती वाटते. 0 म्हणजे नॉर्मल आहे, 10 म्हणजे तुम्हाला त्याबद्दल खूप रिग्रेट आहे किंवा तुम्हाला ती चूक अजूनही तुम्ही स्वतःला ती दोषी मानताय त्या चुकीसाठी. आणि तो अंक तुम्ही मनात ठेवायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण परत ती इंटेन्सिटी चेक करणार आहे. सो स्टार्ट करूया आपल्या मेडिटेशनला. मी माझा व्हिडिओ ऑफ करते, कारण तुमचं सगळं लक्ष तुमच्या मेडिटेशनकडे असावं. ह्यासाठी तो एक हात हृदयावर ठेवायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, हळूहळू नाकातून तोंडातून सोडायचं आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, हळूहळू नाकातून तोंडातून सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू नाकातून तोंडातून रिलीज करायचं आहे. तुम्ही स्वतःला बघायचे आणि म्हणायचे. माझ्या मागे तुम्ही रिपिटेशन करू शकता. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या भूतकाळातील चुकीसाठी स्वतःला आजपर्यंत दोष देत आले. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला दोष देणं हळूहळू सोडत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला माफ करण्याची परमिशन देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. त्यावेळी मला जितकं समजत होतं तितकंच मी करू शकले. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आज मी स्वतःकडे प्रेमाने पाहते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. माझी एक चूक माझी ओळख नाही. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या अनुभवातून शिकत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःशी जेंटल राहण्याची निवड करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनावरचा गिल्ट हलका करत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःवरचा राग हळूहळू सोडत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. माझ्या चुका असूनही मी प्रेमास पात्र आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला पुन्हा एक संधी देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझा पास्ट बदलू शकत नाही, पण माझा आज मी बदलू शकते. माझं वर्तमान मी बदलू शकते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला सतत पनिश करत आले, त्यासाठी आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या त्यावेळच्या स्वतःला समजून घेतलं नाही, त्यासाठी आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या इम्परफेक्ट सेल्फला स्वतःला स्वीकारते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी गिल्टपेक्षा ग्रोथ निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःशी कंपॅशनने वागते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला त्या जुन्या जे रिग्रेट होतं त्यापासून मुक्त करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू.
मी माझ्या मनाला शांत होण्याची परमिशन देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या जुन्या डिसिजन्सना स्वीकारते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला ब्लेम करण्यापेक्षा समजून घेते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या चुका प्रेमाने मान्य करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी जे बदलू शकले नाही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. जे बदलता येत नाही ते मी हळूहळू स्वीकारते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला प्रेमाने माफ करण्याकडे पुढे जात आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनातील रिग्रेट हलका करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या पास्टसोबत, माझ्या भूतकाळासोबत शांतता निर्माण करत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला हील होण्यासाठी वेळ देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. माझं आयुष्य एका चुकीवर थांबत नाही. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मला पुन्हा सुरुवात करण्याचा अधिकार आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःबद्दलचं शेम हळूहळू सोडत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनाला प्रेम आणि आधार देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला समजून घेण्यास तयार आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या यंगर सेल्फकडे कम्पॅशनने पाहते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. त्यावेळच्या माझ्या फिलिंग्स मी स्वीकारते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. त्यावेळच्या माझ्या लिमिटेशन्स मी स्वीकारते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मला प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याची गरज नाही आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मला परफेक्ट होण्याची गरज नाही आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला जशी आहे तशी स्वीकारायला शिकत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या चुका स्वीकारते आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. माझ्या चुकांमधून मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. माझे अनुभव मला ग्रो होण्यासाठी संधी देत आहेत. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनातील सेल्फ जजमेंट कमी करत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःबद्दल प्रेमळ विचार निवडते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला सुरक्षित आणि सपोर्टेड वाटू देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या इमोशन्सना जागा देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या फिलिंग्सना जज करत नाही. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मला जे वाटलं ते मान्य आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. आज मी स्वतःची बाजू ऐकते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या अंतर्मनाशी प्रेमाने बोलते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला म्हणते, तू प्रयत्न करत होतीस. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला म्हणते, तू शिकत होतीस. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला म्हणते, तू अजूनही ग्रो होत आहेस. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या जुन्या स्वतःला प्रेम पाठवते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या आजच्या स्वतःला स्वीकारते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या फ्युचर सेल्फसाठी चांगल्या चॉईसेस निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनावरचा जुना भार कमी करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःशी असलेला संघर्ष हळूहळू सोडत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी इनर पीस निवडते. मी इनर शांतता निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी सेल्फ ब्लेम ऐवजी सेल्फ अंडरस्टँडिंग निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी गिल्ट ऐवजी लर्निंग निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी रिग्रेट ऐवजी ग्रोथ निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी पनिशमेंट ऐवजी कम्पॅशन निवडते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मी भीतीऐवजी प्रेम निवडते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनासाठी शांतता निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला नवीन सुरुवात करण्याची परमिशन देते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू, आय लव्ह यू. मी कालच्या चुकीने आजचा माझा दिवस खराब होऊ देत नाही. आय एम सॉरी,
प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी आज स्वतःशी थोडी अधिक प्रेमाने वागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या प्रोग्रेसचा आदर करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला बदलण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी वेळ देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनाला रेस्ट देण्याची परमिशन देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या स्वतःबद्दलच्या कठोर एक्सपेक्टेशन कमी करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला माणूस असण्याची परमिशन देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. चूक करणं म्हणजे मी वाईट व्यक्ती आहे असं नाही आहे. मी चुकीची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते आणि तरीही स्वतःवर प्रेम करू शकते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जिथे शक्य आहे तिथे मी माझी चूक सुधारते आणि जी बदलता येत नाही त्यातून मी शिकते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला पुढे जाण्याची परमिशन देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या हृदयामधील जो हेवीनेस आहे तो हळूहळू कमी करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःशीच मैत्री करण्याची निवड करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला रिस्पेक्ट देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला काइंडनेस देते, दयाळूपणा देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला कंपॅशन देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला ॲक्सेप्टन्स देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला फॉरगिव्हनेस देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला प्रेम देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. मी स्वतःला शांतता देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला नवीन चान्स देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आज मी स्वतःला थोडं अधिक स्वीकारते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आज मी स्वतःला थोडं अधिक समजून घेते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आज मी स्वतःला थोडं अधिक माफ करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आज मी स्वतःवर थोडं अधिक प्रेम करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं, आज मी माझ्या पास्टला माझं फ्युचर ठरवू देत नाही आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या अनुभवापेक्षा मोठी आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या चुकांपेक्षा मोठी आहे. आय एम सॉरी. तुमचं नाव घ्या, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि तुमचं नाव घेऊन म्हणा आय लव्ह यू. मी शिकत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी बदलत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी ग्रो होत आहे. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी पुढे जाण्यास तयार आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या मनाला शांतता स्वीकारू देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या हृदयाला हलकं होऊ देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःशीच कम्पेअर करणं सोडून देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारलं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला माफ केलं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझा भूतकाळ मला टीचरसारखं पनिशमेंट देत नाही आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. मी स्वतःला माफ करते आणि शांततेने पुढे जाण्याची मी निवड करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी स्वतःला दोष देणं हळूहळू सोडलं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुमचा हृदयावरचा हात तसाच ठेवा आणि टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड हळूहळू नाकातून तोंडातून रिलीज करा. श्वास सोडताना तुम्हाला तुमच्या आतलं जे गिल्ट होतं ते हळूहळू बाहेर जाताना दिसतंय. तुम्ही फील करताय की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला शांतता फील होतंय. तुमच्या आजूबाजूला ते सोनेरी किरणांचा प्रकाश पडलाय जो तुमच्यावर फोकस करतोय. बघा ते सगळं, फील करा, अनुभवा. कानांना ते शांतता देणारं म्युझिक ऐकू येतंय. डोळ्यांना ती शांतता देणारे ती किरणं, ती गोल्डन लाईट फील होते. फील करा ते सगळं.
तुमच्या आजूबाजूला एक तुम्हाला सेफ करणारं कवच निर्माण झालं. हळूहळू तुमचे दोन्ही हात रब करायचे आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे. फंटॅस्टिक. कसं वाटतंय तुम्हाला? पाण्याचा एक घोट घ्यायचा आहे आणि स्वतःला आता जे अनुभवलंय ते फील करू द्यायचं. ओके. सो आता आपण 108 वेळा ओपनोपनो केलं आहे. पण अजूनही जर आपल्या मनामध्ये काही प्रमाणात निगेटिव्हिटी शिल्लक असेल तर त्याच्यासाठी आपण EFT करणार आहोत. सो आत्ता तुम्हाला 0 ते 10च्या स्केलवर तुम्हाला किती तुमची जी इंटेन्सिटी आहे ती फील होते ते तुम्हाला तुमचा तो आकडा आहे तो मनात धरून ठेवायचा आहे. आणि आता आपण EFTला सुरुवात करणार आहे. EFT आपण सुरुवात करणार आहे. हा जो हाताचा भाग आहे त्याला म्हणतात कराटे चॉप पॉइंट. त्याच्यानंतर सेंटरला हेडवरती या 2 बोटांनी आपण सगळीकडे टॅप करणार आहे EFT पॉइंटवरती. त्याच्यानंतर दोन्ही आयब्रोजच्या मध्ये थोडं वरच्या बाजूला. त्याच्यानंतर आयब्रोजच्या इनर साईडला हे जे आयब्रो जिथे एंड होतात त्याच्या टेम्पल बोनला तिथे साईडला टॅप करणार आहे. त्याच्यानंतर आपण डोळ्यांच्या खाली जे हे चीक बोन आहे तिथे आपण टॅपिंग करणार आहे. त्याच्यानंतर नाकाच्या खालच्या बाजूला अंडर दी नोज आपण टॅप करणार आहे. त्याच्यानंतर हनुवटीवरती आपण टॅप करणार आहे कॉलर बोन, जिथे तुम्हाला हाडं फील होत आहेत ते कॉलर बोन तिथे तुम्हाला टॅप करायचं आहे. खाकेत 4 बोटं सोडून तुम्हाला टॅप करायचंय बोथ साईडला. आणि आज EFTचं नेक्स्ट व्हर्जन सुद्धा सांगणार आहे. अजून आपण बोटांवरती टॅप करायचा आहे. जो अंगठा आहे तो अंगठ्याच्या टॅप करायचा आहे. पूर्ण बोटावरती आपण टॅप करणार आहोत, पूर्ण बोटांवरती. त्याच्यानंतर आपण गॅमट पॉइंट म्हणजे आपले जे लिटिल फिंगर आहे आणि मिड फिंगर त्याचा जो मधला भाग आहे त्याला म्हणतात गॅमट पॉइंट. तिथे आपण 2 बोटांनी टॅप करणार आहे. त्याच्यानंतर आपण होल्ड करून या गॅमट पॉइंटवर हमिंग करणार आहे, म्हणजे एखादं सॉन्ग म्हणणार आहे जसं हॅपी बर्थडेचा. आणि आपण आईचे मुवमेंट करणार. वर बघायचं, खाली बघायचं, राईट कडून लेफ्टला डोळे करायचे, लेफ्ट कडून राईटला. हे सगळं आपण आज EFT मध्ये करणार आहोत. सो स्टार्ट करूया. जी उरलेली काही निगेटिव्हिटी असेल ते आपल्याला आता दूर करायची. जरी आता माझ्या मनात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी शिल्लक असेल तरीही मी स्वतःला स्वीकारते. त्या सगळ्या भावना, ते दोष, त्या निगेटिव्हिटी ह्या सगळ्याला मी स्वीकारते आणि मी स्वतःवर प्रेम करते. मी स्वतःला ॲक्सेप्ट करते. मी स्वतःला दोष न देता स्वतःवरती प्रेम करते. माझ्या आत असलेली सगळी निगेटिव्हिटी मी रिलीज करत आहे. माझ्या आत असलेली अशांतता मी रिलीज करत आहे. मला वाटलेला दोष मी आज रिलीज करत आहे. मला वाटणारी भीती मी आज रिलीज करत आहे. मी ज्या चुका केलेल्या त्याच्यासाठी जे रिग्रेट करत होती ते मी रिलीज करत आहे. मी स्वतःला यातून बाहेर काढण्यासाठी मी स्वतःला एक्सेप्ट करत आहे. मी स्वतःतील दोष रिलीज करत आहे. मी स्वतःला संपूर्णपणे एक्सेप्ट करत आहे. मी माझ्या चुकांना स्वीकारत आहे. मी मला स्वीकारत आहे. जशीही मी आहे तशी मी स्वतःला एक्सेप्ट करत आहे. मी स्वतःवर प्रेम करत आहे. मी स्वतःला रिस्पेक्ट करत आहे. मी स्वतःला व्हॅल्यू देत आहे. मी स्वतःला व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट देत आहे. मी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेत आहे. मी स्वतःवरती खूप प्रेम करते, मनापासून प्रेम करते. आता सगळ्यांनी डोळे बंद करायचं आणि हमिंग म्हणायचं, हॅपी बर्थडेचा सॉन्ग म्हणायचा. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडायचे, वर बघायचंय, खाली बघायचं, लेफ्टला बघायचं, राईटला बघायचंय. त्याच्यानंतर राईट वरून लेफ्टला आपले डोळे फिरवायचे, लेफ्ट कडून राईटला डोळे फिरवायचे. परत डोळे बंद करायचे. परत एकदा आपण EFTचं टॅपिंग करणार आहेत.
मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. परत एकदा हमिंग करायचंय, पण फास्ट मध्ये करायचंय. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. वर बघा, खाली बघा, लेफ्ट बघा, राईट बघा, राईट वरून लेफ्टला डोळे फिरवायचे, लेफ्ट वरून राईटला डोळे फिरवायचे, डोळे बंद करायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचाय, होल्ड करायचंय, नाकातून तोंडातून हळूहळू रिलीज करायचंय. आपले दोन्ही हात छान रब करायचंय, चेहऱ्यावर डोळ्यावर मस्तकावर लावायचे आणि हळूहळू आपले डोळे उघडायचे. आणि आता बघायचं की तुम्हाला तुमची 0 ते 10ची जी तुम्ही ओपन केल्यानंतरची इंटेन्सिटी होती ती अजून कमी झाली की नाही. जर तुम्हाला हलकं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि नेक्स्ट तुम्हाला कुठल्या टॉपिकवर ओपन पाहिजे ते कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकवरती मेडिटेशन मिळेल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जोपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत मी लाईव्ह तुमच्यासोबत मेडिटेशन डेली प्रॅक्टिस कसं करणार. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या मनाची दोघांचीही काळजी घ्या. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर. थँक्यू. आय लव्ह यू.